आपल्याला नेहमी वाटतं की आपल्याला यशस्वी व्हायचंय. आपण त्यासाठी मोठी स्वप्न पाहतो, वेगवेगळे प्लॅन्स बनवतो. पण तरीही काहीतरी राहून जातं. हो ना, अगदी तेच. मानसशास्त्र एक अत्यंत धक्कादायक सत्य सांगतं. अनेकदा आपण अपयशापेक्षा यशाला जास्त घाबरतो. ऐकायला थोडं विचित्र वाटतं हे. नक्कीच वाटतं. पण आपण स्वतःच आपल्या प्रगतीच्या मार्गात असे काही मानसिक अडथळे निर्माण करतो, की म्हणजे शेवटी आपण तिथेच राहतो जिथून सुरुवात केली होती. बरोबर. आणि यामागचं कारण काय आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर चर्चेत आपण नेमके याच गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियेचा शोध घेणार आहोत. हो. आज आपल्याकडे मास्टरिंग युअर इनर बॅडॅस 5 लेसन्स फॉर रॅडिकल चेंज या अतिशय प्रभावी स्रोतातील काही अत्यंत महत्त्वाच्या नोट्स आहेत. हा एक उत्तम स्रोत आहे. होय. हा स्रोत अशा संकल्पनांवर आधारित आहे ज्यांनी जगभरातील लाखो लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचे स्वतःच्या क्षमतेवरचे विश्वास संपूर्णपणे बदलून टाकले आहेत. अगदी मुळापासून. चला तर मग आपल्या सर्वांसाठी या सर्व मानसिक अडथळ्यांचा आणि ते कसे दूर करायचे याचा उलगडा करूया. नक्कीच. ह्या स्रोताचे सखोल विश्लेषण करताना जी पहिली आणि सर्वात महत्वाची संकल्पना समोर येते ती म्हणजे आपला स्वतःवरचा अविश्वास. म्हणजे स्वतःवर शंका घेणे. हो. स्वतःवरील शंका आणि आपली बिलीफ सिस्टम म्हणजेच आपल्या समजुती. या पूर्ण चर्चेचा मूळ गाभा हा आहे की असामान्य गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारी शक्ती बाहेरून येत नाही. बरं. ती शक्ती आपल्यात आधीपासूनच असते. पण कसं आहे, आपली स्वतःबद्दलची जी धारणा असते ना, ती त्या शक्तीला बाहेर येऊ देत नाही. म्हणजे आपण स्वतःलाच अडवून ठेवतो. अगदी बरोबर. आपण लहानपणापासून स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जे काही गृहीत धरून चालतो, तीच आपली सगळ्यात मोठी बेडी बनते. बापरे. आणि जोपर्यंत आपण ही चुकीची समजुतींची साखळी मुळापासून तोडत नाही, तोपर्यंत कोणताही बाह्य बदल शाश्वत राहू शकत नाही. हे ऐकल्यावर मला लगेच एका गोष्टीची आठवण आली. हे अगदी एखाद्या थर्मोस्टॅट सारखे आहे. थर्मोस्टॅट हो. म्हणजे कसं? म्हणजे बघा, समजा एखाद्या खोलीत एसीचा थर्मोस्टॅट 20 अंश सेल्सिअसवर सेट केला आहे. ओके. आता जर आपण बाहेरून कितीही हीटर्स आणून ती खोली गरम करण्याचा प्रयत्न केला, तापमान 25 किंवा 30 अंशांवर नेले, तरी काय होईल? तो थर्मोस्टॅट पुन्हा एसी सुरू करेल. अगदी तेच. तो थर्मोस्टॅट पुन्हा एसी सुरू करेल आणि खोलीचं तापमान पुन्हा 20 अंशांवर आणून ठेवेल. आपली मानसिक स्थिती किंवा आपले स्वतःवरील शंका अगदी याच थर्मोस्टॅट सारखे काम करते. अरे वाह! ही तुलना खूपच अचूक आहे. हो ना. म्हणजे जर आपण आतून स्वतःला यशासाठी किंवा आनंदासाठी सेट केले नसेल, तर बाहेरून कितीही चांगल्या संधी आल्या तरी आपण स्वतः असं काही चुका करतो की आपण पुन्हा त्याच जुन्या परिस्थितीत येऊन पडतो. अगदी बरोबर. आपण पुन्हा त्याच 20 अंशावर येतो. हो. आणि या स्रोतात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की आपले विचारच आपले वास्तव बनवतात. थॉट्स क्रिएट रियालिटी. नक्कीच. आणि यामागे एक अत्यंत भक्कम असे मेंदूचे विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे हे फक्त मानसिक नाहीये. नाही, अजिबात नाही. हे पूर्णपणे जैविक आहे. जेव्हा आपण विचार करतो की आपले वास्तव कसे बनते, तेव्हा आपण न्यूरोप्लास्टिसिटी या संकल्पनेकडे लक्ष दिले पाहिजे. न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे मेंदूची बदलण्याची क्षमता. हो. जेव्हा आपण स्वतःला वारंवार सांगत असतो की मी हे करू शकत नाही किंवा माझ्यात ती क्षमता नाही, जे आपण सगळेच अनेकदा करतो. हो, नेहमी करतो. पण तेव्हा आपण केवळ हवेत शब्द फेकत नसतो. आपण प्रत्यक्षात आपल्या मेंदूमध्ये न्यूरल पाथवेज म्हणजेच मज्जातंतूंचे पक्के मार्ग तयार करत असतो. म्हणजे मेंदूला सवय लावत असतो. अगदी. हे एखाद्या जंगलात रोज एकाच मार्गावरून चालण्यासारखे आहे. सुरुवातीला तिथे रस्ता नसतो. पण रोज चालल्यामुळे तो मार्ग हळूहळू एक पक्का रस्ता बनतो. बरोबर. नकारात्मक विचार करून आपण मेंदूला अपयशाची आणि भीतीचीच सवय लावलेली असते. तो मार्ग खूप मजबूत झालेला असतो. बापरे, हे खूपच भयानक आहे. म्हणूनच स्रोतामध्ये मिरर वर्क सारख्या कृतीवर भर दिला आहे. मिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभं राहून बोलायचं. हो. आरशात बघून स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे, स्वतःला स्वीकारणे, ही केवळ एक भावनिक कृती नाहीये. एक सेकंड. म्हणजे जेव्हा स्रोतामध्ये असं सुचवले जाते की रोज आरशात बघून स्वतःला सांगावे मी सक्षम आहे किंवा यू आर ऑलरेडी अमेझिंग, तेव्हा आपण त्या जुन्या न्यूरल पाथवेजला तोडण्याचं काम करत असतो. अगदी तंतोतंत. सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती आरशात बघून स्वतःला अद्भुत म्हणते, तेव्हा कसं आहे, मेंदूमध्ये कॉग्निटिव्ह डिसोनन्स निर्माण होतो.
कॉग्निटिव्ह डिसोनन्स? म्हणजे वैचारिक संघर्ष. हो, वैचारिक संघर्ष. कारण मेंदूच्या त्या जुन्या सवयीला, त्या जुन्या रस्त्याला हे नवीन विधान खोटे वाटते. मेंदू म्हणतो, अरे हे काय नवीन? हो, म्हणजे सुरुवातीला स्वतःलाच खोटं बोलल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर. पण जेव्हा ही कृती सातत्याने केली जाते, रोज केली जाते, तेव्हा मेंदूला एक नवी दिशा मिळते. म्हणजे तो जुना रस्ता मोडायला लागतो. हो, जुने नकारात्मक मार्ग कमकुवत होऊ लागतात आणि सकारात्मक विचारांचे नवीन मार्ग तयार होतात. अरे वा. आणि जोपर्यंत स्वतःला मनापासून स्वीकारले जात नाही, तोपर्यंत मेंदू कोणत्याही नवीन बाह्य संधीवर विश्वास ठेवत नाही. तो परत त्या 20°C ओढतो. हे मेंदूचं विज्ञान समजायला खूपच रंजक आहे. पण इथे मला एक विरोधाभास दिसतोय. कोणता विरोधाभास? समजा एखाद्याने हे मिरर वर्क केले, स्वतःचे विचार बदलले आणि मेंदूला नवीन वळणही लावले. आता त्या व्यक्तीला खात्री पटली आहे की ती सक्षम आहे. ओके. पण जेव्हा खरोखरच एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा नवीन पाऊल उचलण्याची वेळ येते, तेव्हा अचानक पोटात भीतीचा गोळा का येतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे जर आतला तो थर्मोस्टॅट बदलला आहे, तर मग प्रत्यक्ष कृती करताना इतकी अस्वस्थता का जाणवते? घाम का फुटतो? इथेच या स्रोतातील दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. तो म्हणजे सुरक्षित कप्पा सोडणे किंवा ज्याला आपण कम्फर्ट झोन सोडणे म्हणतो. हो, कम्फर्ट झोन. स्रोतात एक अतिशय सुंदर सूत्र दिले आहे. सक्सेस इक्वल ग्रोथ अँड ग्रोथ इज अनकम्फर्टेबल. म्हणजे यश आणि वाढ हे नेहमी अस्वस्थतेतूनच येतात. हो, सुरक्षित कप्प्यात राहून प्रगती कधीच शक्य नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारलात की जर आपण आतून सकारात्मक आहोत तर ही अस्वस्थता का येते? हो, तोच माझा प्रश्न आहे. हा विरोधाभास समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात थोडं मागे जावं लागेल. उत्क्रांती? अच्छा. हो, आपल्या मेंदूचा एक भाग आहे ज्याला अमिगडाला म्हणतात. हा भाग धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतो. धोक्याची घंटा? तुला आमंत्रण देणे असायचे. बरोबर. जंगली श्वापदांचा धोका असायचा? नक्कीच. त्यामुळे नवीन काहीही करताना मेंदूने भीतीची आणि अस्वस्थतेची भावना निर्माण करणे हे त्या काळी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. म्हणजे तो अमिगडाला आपल्याला वाचवत होता. अगदी. पण आजच्या जगात आपण नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा लोकांसमोर भाषण देताना आपला जीव जाणार नसतो? हो, स्टेजवर वाघ नसतो उभा. अगदी बरोबर. आणि हे आपल्या तर्कशुद्ध मेंदूला, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, त्याला हे माहीत असते. पण तो जुना अमिगडाला ऐकत नाही. हो, आपला तो जुना अमिगडाला आजही कोणताही बदल दिसला की लगेच धोक्याची घंटा वाजवतो. शरीरात कॉर्टिझॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन सोडले जाते. आणि म्हणूनच पोटात गोळा येतो आणि घाम फुटतो. अगदी तेच. पण थांबा, इथे मला थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. सांगा. भीती ही आपल्याला खऱ्या धोक्यापासून वाचवण्यासाठीच उत्क्रांत झाली आहे ना? हो, नक्कीच. म्हणजे जर समोरून एखादी भरधाव गाडी येत असेल तर वाटणारी भीती आपल्याला बाजूला व्हायला सांगते आणि आपला जीव वाचवते. अगदी बरोबर आहे. मग कोणती भीती आपल्याला खऱ्या धोक्यापासून वाचवत आहे आणि कोणती भीती स्रोतात म्हटल्याप्रमाणे प्रगतीचा संकेत आहे, हे कसे ओळखायचे? यात गल्लत झाली तर खूप मोठं नुकसान होऊ शकते. हा एक अतिशय कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे. शारीरिक आणि मानसिक धोक्यांमधील ही सीमारेषा कशी ओळखायची? हो, कारण भावना तर दोन्हीकडे सारखीच असते. बरोबर. याचे उत्तर आपल्या अहंकार किंवा आपल्या इमेजमध्ये दडलेले आहे. अहंकार? हो, बघा, जेव्हा समोरून भरधाव गाडी येत असते तेव्हा तिथे थेट शारीरिक दुखापतीचा किंवा मृत्यूचा धोका असतो. तिथे अमिगडाला आपल्याला वाचवण्यासाठीच असतो. हो, तिथे पळून जाणंच योग्य आहे. पण जेव्हा एखाद्याला स्टेजवर जाऊन 100 लोकांसमोर भाषण द्यायचे असते तेव्हा तिथे शारीरिक धोका किती असतो? 0. 0. तिथे धोका असतो तो फक्त आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा. लोक काय म्हणतील? मी अडखळलो तर माझी खिल्ली उडवली जाईल का? म्हणजे आपला अहंकार धोक्यात आलेला असतो. अगदी बरोबर. मेंदू कसं आहे, या सामाजिक धोक्याला शारीरिक धोक्या इतकेच मोठे मानतो आणि म्हणूनच ती भीती वाटू लागते. अरे वा, हे किती स्पष्ट करते सगळं. म्हणूनच स्रोतामध्ये स्पष्ट म्हटले आहे की जर भीतीमागे कोणताही शारीरिक धोका नसेल आणि ती फक्त लोक काय विचार करतील याबद्दल असेल तर ती भीती प्रगतीचा संकेत आहे. 100%. ती भीती म्हणजे 100% प्रगतीचा संकेत आहे.
म्हणूनच रोज एक अनकम्फर्टेबल किंवा अस्वस्थ करणारे छोटे काम करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण आपल्या अमिगदालाला ट्रेनिंग देतोय. हो, आपण त्याला शिकवतोय की बाबा, अस्वस्थ वाटणे म्हणजे मरणे नव्हे. खूपच भारी. म्हणजे ती भीती आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर आपण योग्य दिशेने चाललो आहोत हे सांगण्यासाठी एक होका यंत्र असल्यासारखे आहे. अगदी होका यंत्रासारखेच. हे खूपच स्पष्ट करणारे आहे. पण आता जेव्हा आपण हा आपला सुरक्षित कप्पा, तो कम्फर्ट झोन सोडतो आणि नवीन काहीतरी करू पाहतो, तेव्हा व्यावहारिक जगात सर्वात मोठा अडथळा कोणता येतो? कोणता? पैसा. हो, अर्थातच. म्हणजे लहानपणापासूनच आपल्या मनात पैशाबद्दल एक अत्यंत नकारात्मक धारणा बिंबवली जाते. पैसा कमावणे अत्यंत कठीण आहे किंवा श्रीमंत लोक वाईट असतात. पैसा झाडाला लागत नाही असंही म्हटले जाते. हो ना, आपण हेच ऐकत मोठे होतो. पण ह्या स्रोतात एक अतिशय वेगळा आणि क्रांतिकारी विचार मांडला आहे. मनी इज एनर्जी. पैसा ही एक ऊर्जा आहे. हो, आणि पैशाला ऊर्जा म्हणण्यामागचे मानसशास्त्र आणि वर्तणूक अर्थशास्त्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. वर्तणूक अर्थशास्त्र, बिहेवियरल इकॉनॉमिक्स. हो, जेव्हा आपण म्हणतो की पैसा कमावणे कठीण आहे, तेव्हा आपण एका स्कार्सिटी माइंडसेट म्हणजे कमतरतेच्या दृष्टिकोनात अडकतो. नेहमी कमतरता जाणवणे. बरोबर. आणि हा कमतरतेचा दृष्टिकोन पुन्हा एकदा आपल्या त्या मेंदूच्या अमिगडालाला सक्रिय करतो. परत अमिगडाला. हो, जेव्हा मेंदूला वाटते की संसाधने म्हणजेच पैसा कमी आहेत, तेव्हा तो पॅनिक मोडमध्ये जातो. म्हणजे त्याला वाटतं की दुष्काळ पडलाय. अगदी. आणि अशा स्थितीत माणसाची दृष्टी संकुचित होते. संकुचित होते. हो, आपण फक्त पैसे कसे वाचवायचे किंवा कसे लपून ठेवायचे याचाच विचार करतो. आपण नवीन संधी शोधूच शकत नाही. म्हणजे आपण रिस्क घेऊ शकत नाही. कारण आपला मेंदू फक्त धोक्यांवर लक्ष केंद्रित करत असतो. यालाच मानसशास्त्रात टनेल व्हिजन म्हणतात. टनेल व्हिजन. म्हणजे जसे एका बोगद्यात गेल्यावर फक्त समोरचा थोडासा प्रकाश दिसतो, आजूबाजूचं काहीच दिसत नाही. अगदी बरोबर. जर आपण याला एका साध्या उदाहरणातून समजून घ्यायचे ठरवले, तर आपण पैशाची तुलना एखाद्या मानवी नात्याशी करू शकतो. नात्याशी कसं? बघा, समजा एका व्यक्तीचा आपण विचार करूया जिच्यासोबत आपल्याला मैत्री करायची आहे. ठीक आहे. पण आपण सतत इतरांजवळ त्या व्यक्तीबद्दल तक्रार करत असतो. आपण सतत म्हणतो की ती व्यक्ती खूप वाईट आहे किंवा तिला भेटणं खूप कठीण आहे. ओके. जर त्या व्यक्तीला हे सगळे समजले, तर ती व्यक्ती कधी आपल्याजवळ येईल का? नक्कीच नाही. ती दूरच जाईल. हो ना. पैशाची अगदी तसेच आहे. जर आपण पैशाबद्दल सतत नकारात्मक विचार करत राहिलो, तर आपण अजाणतेपणे पैशाला मिळवण्याच्या संधी आपल्यापासून दूर ढकलत असतो. खूपच सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. आणि या उलट काम करतो तो अबंडन्स माइंडसेट म्हणजे विपुलतेचा दृष्टिकोन. अबंडन्स माइंडसेट. हो, जेव्हा आपण पैशाला एक प्रवाहित होणारी ऊर्जा मानतो, तेव्हा आपण भीतीतून निर्णय घेत नाही. आपला तर्कशुद्ध मेंदू सक्रिय होतो. म्हणजे तो पॅनिक मोड बंद होतो. अगदी. अशा वेळी आपण पैशाकडे एक साधन म्हणून बघतो जे वाढवता येऊ शकते. म्हणूनच स्रोतामध्ये जे कृतीचे पाऊल सुचवले आहे की पैशाबद्दल सकारात्मक बोला आणि स्वतःला एका रिच माइंडसेटमध्ये कल्पना करा, ते यासाठीच आहे. हो, जेव्हा विचारसरणी विपुलतेची असते, तेव्हा माणसाला नवीन व्यवसायाच्या संधी दिसू लागतात. गुंतवणुकीचे योग्य मार्ग दिसतात. म्हणजे हे कुठल्याही जादूटोण्यासारखं नाहीये की नुसता विचार केला आणि पैसा आभाळातून पडला. अजिबात नाही. हे पूर्णपणे आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला भीतीमुक्त करून संधी ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम करणारं विज्ञान आहे. हे खूपच लॉजिकल आहे. पण इथे खूप मोठी गोम आहे. कोणती गोम? बघा, आपण विचार बदलले, स्वतःवरील शंका दूर झाली, हो, भीतीवर मात करण्याची तयारी झाली, पैशाबद्दलचा विपुलतेचा दृष्टिकोनही अंगीकारला. पण ह्या सगळ्याचा फायदा काय जर प्रत्यक्ष कृतीच केली नाही? हा या सखोल चर्चेतील सर्वात महत्वाचा आणि कदाचित सर्वात कठीण टप्पा आहे. होय, स्रोतात अतिशय स्पष्टपणे म्हटले आहे की केवळ ज्ञान असणे म्हणजे शक्ती नाही. नॉलेज इज नॉट पॉवर, ॲक्शन इज पॉवर. कृती हीच खरी शक्ती आहे. अगदी. जे लोक ऐकत आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे की आपण हजारो पुस्तके वाचली, अनेक विश्लेषणे ऐकली, पण जर प्रत्यक्ष आयुष्यात कोणतेही पाऊल उचलले नाही, तर शून्य बदल घडेल. शून्य. उदाहरणादाखल सांगायचे तर एखाद्या व्यक्तीने खूप महागडे जिमची मेंबरशिप घेतली, सगळे उत्तम शूज, कपडे आणले, डाएट प्लॅनही बनवला. हो, डाएट प्लॅन बनवला, पण जर ती व्यक्ती जिमला गेलीच नाही, तर केवळ ज्ञानामुळे किंवा तयारीमुळे वजन कमी होईल का? रिझल्ट तर शून्यच असणार. हो ना. मग लोक कृती का करत नाहीत?
कृती न करण्यामागे एक खूप मोठे मानसिक कारण असते आणि ते म्हणजे अचूक वेळेची किंवा परफेक्ट मोमेंटची वाट पाहणे. परफेक्ट मुमेंट म्हणजे सगळं बरोबर जुळून आलं की मी सुरू करेन. अगदी तेच. बहुतांश लोक विचार करतात की जेव्हा माझ्याकडे पुरेसे पैसे येतील तेव्हा मी सुरू करेल किंवा जेव्हा मला या विषयातील सगळे ज्ञान मिळेल तेव्हाच मी पाऊल उचलेन. हो, ही खूप सामान्य प्रवृत्ती आहे. पण स्रोताचा सल्ला अतिशय थेट आहे. स्टार्ट बिफोर यू आर रेडी. तुम्ही पूर्णपणे तयार होण्याआधीच सुरुवात करा. हो, कारण ही जी परफेक्ट मोमेंटची कल्पना आहे ना, ती दुसरे तिसरे काहीही नसून परफेक्शनिझमच्या बुरक्याखाली लपलेली एक चालढकल करण्याची वृत्ती असते. प्रोक्रॅस्टिनेशन. हो, आपण भीतीपोटी चालढकल करत असतो, पण त्याला परफेक्शनचं नाव देतो. पण एक सेकंड, इथे मला खरोखरच एक शंका उपस्थित करावीशी वाटते. विचारा. तयार होण्याआधी सुरुवात करा हा सल्ला थोडा बेजबाबदार वाटत नाही का? बेजबाबदार? कसं काय? म्हणजे जर एखाद्याकडे पुरेसे ज्ञान नसेल आणि त्याने अर्धवट तयारीनिशी एखाद्या मोठ्या प्रकल्पात उडी मारली तर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते ना? हो, तो धोका असतो. चुकीच्या दिशेने केलेली घाईची कृती तर अजिबात कृती न करण्यापेक्षा जास्त हानिकारक असू शकते. मग परफेक्शनची वाट न बघता थेट उडी मारणे खरोखरच शहाणपणाचे कसे असू शकते? हा एक अतिशय रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. पण बघा, तयार होण्याआधी सुरुवात करा याचा अर्थ आहा आंधळेपणाने दरीत उडी मारा असा अजिबात होत नाही. बरं, मग नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की कोणतीही गोष्ट सुरू करण्यासाठी 100% पूर्वतयारी असणे कधीच शक्य नसते. हो, काहीतरी अनपेक्षित घडतंच. नक्कीच. जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपल्याला खऱ्या जगातून जो डेटा किंवा फीडबॅक मिळतो तो केवळ एका जागी बसून विचार करण्यातून कधीच मिळू शकत नाही. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातूनच शिकलं जातं. हो, एक उदाहरण घ्या. एका जागी उभ्या असलेल्या गाडीचं स्टेअरिंग फिरवणं खूप कठीण असतं. हो, जाम असतं ते. पण एकदा का गाडी हळूहळू पुढे जायला लागली की तिला योग्य दिशा देणं सोपं जातं. अरे वा, हे एकदम उत्तम उदाहरण आहे. कृतीतूनच स्पष्टता येते. समजा एखाद्याला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचे आहे. जर तो वर्षानुवर्षे फक्त डिझाईनच करत बसला तर तो बाजाराच्या गरजा कधीच समजू शकणार नाही. कारण त्याने ग्राहकांपर्यंत ते पोहोचवलंच नाहीये. अगदी बरोबर. त्यापेक्षा एक प्राथमिक प्रॉडक्ट बाजारात आणून ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार त्यात सुधारणा करणं हा अधिक यशस्वी मार्ग ठरतो. म्हणजे थोडक्यात परफेक्शनिझम हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे. हो, कारण तो आपल्याला एकाच जागी गोठवून ठेवतो. म्हणजे कृती हीच खऱ्या अर्थाने माहिती गोळा करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. 100%. नुसते बसून विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून चुकांमधून शिकणे जास्त वेगाने प्रगती घडवून आणते. अगदी. या संपूर्ण चर्चेतील हे जे दुवे आहेत ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे पाहणे खरोखरच थक्क करणारे आहे. हो, सगळे मुद्दे एकमेकांवर अवलंबून आहेत. या सखोल विश्लेषणात आपण स्रोतात दिलेल्या 5 अत्यंत महत्त्वाच्या तत्वांचा एक विस्तृत आढावा घेतला आहे. नक्कीच. सगळ्यात आधी आपण पाहिले की आपला आतला थर्मोस्टॅट किंवा आपली स्वतःबद्दलची धारणा कशी काम करते. आणि मिरर वर्कद्वारे आपण न्यूरल पाथवेज कसे बदलू शकतो. बरोबर. त्यानंतर प्रगतीसाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडताना येणारी भीती ही खऱ्या धोक्याची नसून ती फक्त सामाजिक अहंकाराला वाटणारी अस्वस्थता कशी असते हे आपण अमिगडलाच्या उदाहरणावरून समजून घेतले. अतिशय महत्वाचा मुद्दा. तिसरे म्हणजे पैशाबद्दलचा कमतरतेचा दृष्टिकोन कसा मेंदूला पॅनिक मोडमध्ये नेतो आणि विपुलतेचा दृष्टिकोन कसा नवीन संधी उघडतो हे आपण पाहिले. होय. चौथे, परफेक्ट मुवमेंटची वाट न बघता प्रत्यक्ष कृतीतूनच कसा डेटा आणि फीडबॅक मिळतो यावर आपण सविस्तर चर्चा केली. आणि सर्वात शेवटी या सगळ्याचा पाया म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला स्वीकारणे. अगदी बरोबर. जर या तत्वांचे खऱ्या अर्थाने आणि विज्ञानाच्या आधारे पालन केले तर माणसाचं आयुष्य संपूर्णपणे बदलू शकते हे या स्रोतातून अत्यंत स्पष्ट होते. हो, आणि जे लोक ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यात जर कुठेही अडकल्यासारखे किंवा प्रगती थांबल्यासारखे वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा एक अत्यंत स्पष्ट आराखडा आहे. होय. अडथळा हा कधीही बाहेरच्या जगात, परिस्थितीत किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत नसतो, तर तो आपल्या आत असतो, आपल्या समजुतींमध्ये असतो. बरोबर. आपल्या सर्वांमध्ये ती असामान्य गोष्टी साध्य करण्याची प्रचंड ताकद आहे. फक्त तिची जाणीव करून घेणे आणि त्या मानसिक बेड्या तोडणे बाकी आहे. अगदी खरंय. आणि या सर्व विश्लेषणातून
एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा नवा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या आधारावर आपण आपल्या संपूर्ण भूतकाळाकडे एका नव्या नजरेने पाहू शकतो. होय, आणि याच अनुषंगाने जे लोक ही चर्चा ऐकत आहेत त्यांच्यासाठी एक विचार करायला लावणारा नवा मुद्दा मला शेवटी मांडायचा आहे. नक्की मांडा. जर या स्रोताच्या आणि मानसशास्त्राच्या म्हणण्यानुसार भीती हा फक्त प्रगतीचा संकेत आहे आणि आपण आधीपासूनच अत्यंत शक्तिशाली आहोत, हो, तर मग आयुष्यात आत्तापर्यंत ज्या घटनांना आपण आपले अपयश मानत आलो आहोत ते खरोखरच अपयश होते का? हा खूप खोल विचार आहे. हो ना. म्हणजे किती फक्त अशी एक वेळ होती जिथे आपण त्या अस्वस्थ करणाऱ्या भीतीचा चुकीचा अर्थ लावला. आपण त्या सामाजिक आणि भावनिक अस्वस्थतेला खऱ्या धोक्यासारखे मानले. अगदी आपण घाबरलो आणि पुढे जाण्याऐवजी पुन्हा आपल्या जुन्या सुरक्षित कप्प्यामध्ये म्हणजे त्या कम्फर्ट झोनमध्ये परत गेलो. हे शक्य आहे. आपल्या सर्वांसाठी हा एक अत्यंत सखोल विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. जर आपण आपल्या भूतकाळातील त्या सर्व तथाकथित अपयशांकडे आता या नव्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला तिथे खरोखरच अपयश दिसेल की भीतीपोटी अर्धवट सोडलेली प्रगतीची एक प्रचंड मोठी संधी? यावर नक्की विचार करा.